नमस्कार. आज आपण कंपनीचा नेम नंबर 7 याच्याविषयी माहिती बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये कंपनीचा नेम नंबर आपण 1, 3, 5 आणि 6 वरती जर असेल तर कसा फायदा होतो, तसंच कंपनीचा नेम नंबर 2, 4, 8 असेल तर तो मी अवॉइड करायला सांगितला तुम्हाला आणि याच्याविषयी मी बराच डेटा तुमच्याबरोबर शेअर केला. आज मी कंपनीचा नेम नंबर 7 वरती जर असेल तर त्याचा पण डेटा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. अशा काही कंपन्यांची नावं तुम्हाला सांगणार आहे. ॲक्च्युली ती कंपनी नाही आहे, ते कॉर्पोरेशन आहेत. इतकं मोठी नावं आहेत त्याच्यामध्ये. कारण हा 7 नंबर ना हा सर्वांना सूट नाही करत. ॲक्च्युली हा न्यूट्रल नंबर आहे, त्याचा कोणी एनिमी नंबर नाही, परंतु हा सगळ्यांना सूट नाही होत. जर तुमचा मुलांक आणि भाग्यांकाचं कॉम्बिनेशन चांगलं असेल आणि तुमच्या कंपनीचा नेम नंबर 7 असेल तर हा तुम्हाला चांगला फायदा करून देईल आणि चांगल्या फील्डमध्ये असलं पाहिजे. कारण 7 नंबर आहे ना फक्त काही ठराविक फील्डमध्ये तुम्हाला चांगलं यश देऊ शकतो. तर मुलांक आणि भाग्यांकाचं कॉम्बिनेशन बघूया. जर तुमचा मुलांक आणि भाग्यांक 1 आणि 7 आहे किंवा 2 आणि 7 आहे, 6 आणि 7चं कॉम्बिनेशन आहे किंवा 1 आणि 2चं कॉम्बिनेशन जर असेल तर तुम्हाला कंपनीचा नेम 7 वरती न्यायला हरकत नाही आहे. आता राहिले फील्ड. तर कोणत्या फील्डमध्ये वर्क करा? केतूचा नंबर आहे 7 नंबर. केतू हा ध्वजाचा कारक आहे. जर तुम्ही चांगलं फील्ड चूज केलं प्रॉपर तर तुम्ही त्याच्यामध्ये झेंडा गाडू शकता आणि जर का तुम्ही चुकीचं फील्ड चूज केलं तर तुम्हाला रसातळाला जावं लागू शकतं. अशा काही कंपन्या आहेत ज्यांचा नेम नंबर 7 वरती आहे आणि त्यांनी डाऊनफॉल बघितलं आहे. त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे आणि टॉपच्या कंपन्यांची पण नावं सांगणार आहे. तर फील्ड असे आहेत की तुम्ही रिसर्चमध्ये तुम्ही वर्क करा, ऑकल्टमध्ये वर्क करा, कारण 7 नंबर इथे चांगलं काम करताना दिसतो. किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी तुमच्या कंपनीमध्ये आणा, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू असतात ना त्याच्यामध्ये वर्क करा किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एखादं प्रोडक्ट लॉन्च करा, त्याच्यामध्ये नवीन अपडेशन घेऊन या. सतत तुम्हाला आहे ना याच्यात अपडेट राहावं लागतं तर तुमची कंपनी चांगली रन होऊ शकते. कारण का कंपनीचा नेम नंबर जर 7 घेत आहे तर तुम्ही एकच वाक्य लक्षात ठेवायचं, तुम्हाला नेहमी अपडेट राहायचं आहे. जर तुम्ही नाही राहिलात तर तुम्ही काळाच्या ओघात संपणार. अशा काही कंपन्या 7 वरती आहेत. सुरुवात करूयात आपण एलन मस्क पासून. त्याची कंपनी आहे टेस्ला आणि दुसरी आहे स्पेसएक्स. ह्या दोन्ही कंपन्यांची नावं त्याची 7 वरती आणि त्याचा मुलांक आणि भाग्यांक सुद्धा बघा एलन मस्कचा, तो पण चांगल्या कॉम्बिनेशनवरती आहे. 1 आणि 7चं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यानंतर आहे ॲपल कंपनीचा नेम नंबर पण 7 वरती येतो. सॅमसंगचा सुद्धा कंपनी नेम नंबर 7 वरती आहे. सोनीचा सुद्धा नेम नंबर 7 वरती आहे. तसंच फूडमध्ये जर बघितलं तर नेस्ले नावाची कंपनी, तिचा पण 7 येतो. आता याच्यामध्ये जर प्रोडक्ट बघितले तर प्रोडक्ट असे लाईफ टाईम लक्षात राहतील असे प्रोडक्ट आहेत नेस्लेचे. सगळ्यात पहिले तर बघा मॅगी, हे नेस्लेचंच प्रोडक्ट आहे. किटकॅट नेस्लेचं प्रोडक्ट आहे. तसंच अजून काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये ॲमेझॉनसुद्धा 7 वरती येतं. भारतामध्ये जर बघितलं तर रिलायन्सचा नेम नंबर 7 वरती येतो. म्हणजे आता इतक्या कंपन्यांची नावं तुम्ही ऐकली. आता यांनी आपल्या फील्डमध्ये बघा ते किती दिग्गज आहेत. आणि सगळ्यात मोठी कंपनी तुम्हाला आता मी सांगणार आहे जिचा आज जगामध्ये 50% पेक्षा जास्तचा स्टॉक मार्केटमध्ये शेअर आहे, अशी जी कंपनी आहे ब्लॅक रॉक, तिचा सुद्धा नेम नंबर 7 वरती येतो. अशाही काही कंपन्या आहेत ज्यांचा नेम नंबर 7 वरती आहे, परंतु ते स्वतःला अपडेट नाही ठेवू शकल्या सिच्युएशनप्रमाणे आणि त्यांना मग खूप मोठे प्रॉब्लेम फेस करायला लागले. म्हणजे अगदी रसातळाला जायची वेळ आली. त्या दोन्ही कंपन्यांची मी नावं सांगतो तुम्हाला. नोकिया, तिचा सुद्धा कंपनी नेम नंबर 7 येतो. आता ते कुठे हातपाय मारतायत आणि वरती येण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि दुसरी कंपनी आहे कोडॅकचा सुद्धा नेम नंबर 7 वरती येतो. एकेकाळी किती ही कंपनी कॅमेरामध्ये फेमस होती, तिचं नाव आजही काढलं जातं, परंतु आजच्या तारखेला त्यांची सिच्युएशन अतिशय वाईट आहे. आज जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.